तर आपण पाहतोय शरद पवार, प्रतिभा पवार बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, शरद पवार आणि प्रतिभाताई पवार या बारामतीमध्ये दाखल झालेल्या आहेत। तर पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। शब्दात न मांडण्यासारखी खरं तर ही परिस्थिती आहे। काहीच वेळापूर्वी सुप्रिया सुळे यांनी देखील स्टेटस ठेवलं होतं उद्ध्वस्त अशा एका शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या। तर सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचं भावा बहिणीचं हे नातं अतिशय भक्कम आणि घट्ट होतं। गट वेगवेगळे पडले असले तरी देखील भावा बहिणींमधला जो ओलावा होता तो काही कमी झालेला नव्हता। ते प्रत्येक कौटुंबिक समारंभामध्ये, प्रत्येक सभेमध्ये एकत्र असल्याचं आपण वेळोवेळी पाहिलंय। खरंय कधीही सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या विरोधात कुठलंही वक्तव्य या गेल्या काही काळामध्ये केल्याचं समोर आलेलं नाही किंवा अजित पवार यांनी देखील आपल्या कोणत्याच कौटुंबिक नात्यात राजकारण येऊ दिलेलं नाहीये। हे देखील महाराष्ट्रानं वारंवार पाहिलंय। राष्ट्रवादीचे 2 गट पडले, त्यानंतर देखील अजित पवार यांनी कोणतंच वक्तव्य पवार कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याबाबत विरोधात वक्तव्य केलेलं नव्हतं। नक्कीच। आणि आज आपला मोठा भाऊ गमावल्याचं दुःख सुप्रिया सुळेंनी एका शब्दात व्यक्त केलं, उद्ध्वस्त। राष्ट्रवादी पक्षासाठी ही इतकी मोठी पोकळी आहे की जी कधीही न भरून निघण्यासारखी आहे आणि अशीच प्रतिक्रिया राज्यातल्या प्रत्येक नेत्यानं दिलेली आहे। राजकारणातला एक मोठा माणूस आम्ही गमावलेला आहे। वक्तशीरपणा, त्याचसोबत रोखठोक भूमिका आणि भाषण कौशल्य असणारा राज्याच्या राजकारणातला दादा माणूस महाराष्ट्रानं आज गमावला। जसं मी पहिले याच्या आधी देखील म्हणाले की एक अनुभवी मंत्री म्हणून त्यांचा प्रशासकीय नियमांचा आणि फाईल्सचा देखील अभ्यास तेवढाच दांडगा होता। फाईल्सचं वाचन केल्याशिवाय ते त्याच्यावरती सही करत नव्हते। ते कोणतीही फाईल नीट वाचल्याशिवाय त्यावर सही करत नव्हते आणि ती फाईल पुढे पाठवत नव्हते। अधिकाऱ्यांवर त्यांचा एक वेगळाच वचक होता। चुकीची माहिती देणाऱ्या किंवा